मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार यांनी जोरदार प्रचाराचा धडाका लावलाय। पनवेल, कर्जत, उरण या परिसरामध्ये पार्थ पवार तळ ठोकून आहेत। पार्थ पवार रात्रीही मतदारांच्या गाठीभेटी घेत असतात। 5 वर्षात आपण या मतदारसंघात बदल करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलंय। आपण बघतोय का पार्थ पवार पनवेलमध्ये तळ ठोकून बसलेले आहेत आणि यावेळी त्यांनी सरकारवरती सुद्धा जोरदार टीका केली आहे। या संदर्भात पार्थ पवार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शैलेश तवटे यांनी। मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी प्रचाराचा धडाका सुरू केलेला आहे। पनवेल, कर्जत, उरण या परिसरामध्ये जोरदार या ठिकाणी प्रचार करताना आपल्याला दिसत आहेत। माझ्यासोबत पार्थ पवार आहेत, आपण जाणून घेऊयात काय नेमकी त्यांची भूमिका आहे। सर, तुम्ही या परिसरामध्ये फिरताय, कुठले मुद्दे तुम्ही प्रकर्षाने या ठिकाणी मांडताय आणि काय कुठला विकास तुम्हाला याची कमतरता या मतदारसंघामध्ये वाटते? का मी आता पण तुम्हाला सांगतो आणि आधी पण बोललोय की बेरोजगारीवरती मी माझं कॅम्पेनचं लक्ष जास्त आहे, ते विषय मी सगळीकडे घेऊन फिरतोय। पण जर पनवेलचे प्रश्न जर तुम्ही बघितले तर पाण्याचे खूप प्रश्न आहेत जे अजून सोडवले नाही आहेत। 5 वर्षात विकास झाला नाही असं वाटतं तुम्हाला की या सगळ्या मतदारसंघामध्ये? 100% नाही झालाय। जेवढे पण कामं झालेत ते सगळे UPAच्या काळी सगळे सँक्शन झालेले कामं आहेत। हे फक्त ह्यांचे कामं जे सुरू केले ते फक्त भूमिपूजनच करतात, आतापर्यंत काय कंप्लीट नाही केलंय। आज तुम्ही बघा, तो पुतळा सरदार वल्लभभाई पटेलांचा बांधला आहे, 3,500 कोटी खर्च केलेत। त्यांनी 1,000 कोटी द्यायला पाहिजे होते। छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळा त्यांनी केला असता त्या खर्चात। मतदारसंघामध्ये 5 वर्षामध्ये एक बदल आणण्याचा एक विकास जो आहे तो या ठिकाणी पार्थ पवार बोलून दाखवतायत। कॅमेरामॅन महेश चौगुलेसह शैलेश तवटे, जय महाराष्ट्र, पनवेल। तर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते भर उन्हात नेत्यांसाठी डोक्यावरती पक्षाची टोपी, गळ्यात गमछा घालून प्रचार करतायत। अशाच काही कार्यकर्त्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। हो नाही, आम्हाला प्रचार करायला खूप चांगलं वाटते, कारण आम्हाला खात्री आहे की आमचाच उमेदवार निवडून येणार आहे। त्यामुळे